दत्त जयंतीला दत्तगुरूंसाठी नैवेद्य तर तुम्ही बनवालच, पण तो नैवेद्य कसा हवा, त्या नैवेद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी हव्यात आणि नैवेद्याचं पान कसं वाढावं, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, दत्त जयंतीला दत्त नवरात्रीची समाप्ती होते, गुरुचरित्राच्या पारायणाची समाप्ती असते आणि या दिवशी दत्तगुरूंसाठी खास नैवेद्यही बनवला जातो. या नैवेद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असायला हव्या किंवा कोणकोणत्या गोष्टी नसाव्यात याबद्दल संपूर्ण माहिती आता आपण घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं, दत्तगुरूंच्या नैवेद्याच्या पानात साधे शाकाहारी जेवण वाढावे, फार आधुनिक पदार्थ वाढू नये. दत्तगुरूंच्या नैवेद्यात नेहमी घेवड्याची भाजी असलीच पाहिजे. घेवड्याची भाजी दत्तगुरूंना आवडते. एका गरीबा घरी घेवड्याची भाजी दत्तगुरूंनी खाल्ली आणि त्याचं दारिद्र्य नष्ट झालं, अशी कथा गुरुचरित्रात आहे. दत्तगुरूंना नेहमी केळीच्या पानावर नैवेद्य वाढावा. भाज्यांमध्ये कोणकोणत्या भाज्या तुम्ही दत्तगुरूंना वाढू शकता? घेवड्याची भाजी, कोबीची चणा डाळ घातलेली पिवळी भाजी, मुगाची उसळ, पिवळी बटाट्याची भाजी किंवा उकडलेल्या बटाट्याची भाजी. भातामध्ये साधा भात, मसाले भात, मूग डाळीची पिवळी खिचडी, तूर डाळीची पिवळी खिचडी, साधा पुलाव या गोष्टी घेऊ शकता. आता आमटी आणि कढीबद्दल बोलू. तुरीचं पिवळं वरण किंवा डाळीची आमटी, मुगाच्या डाळीचं वरण, ताकाची पिवळी कढी, कडधान्याची आमटी यापैकी आमटी आणि कढी तुम्ही वाढू शकता. पोळी आणि भाकरीपेक्षा दशमी असेल तर अतिउत्तम. पुरी सुद्धा चालते. गोड पदार्थांमध्ये पुरणाची पोळी किंवा अननस आंबा घालून केलेला गोड शिरा, चणा डाळ टाकलेला गोड शिरा, शेवयांची खीर, पिवळ्या जिलब्या, मोतीचूरचे लाडू हे पदार्थ चालतात. बाकी मग चटणी, कोशिंबीर, लोणचं, पापड हे सगळे पदार्थ असावेत. या प्रकारे दत्त जयंतीला दत्तगुरूंना नैवेद्य वाढावा. आता यातलं सगळं वाढणं तुम्हाला शक्य नसेल, सगळे पदार्थ बनवणं शक्य नसेल, तर जशी तुमची ऐपत असेल, जसं तुम्हाला झेपत असेल त्याप्रमाणे पदार्थांची निवड तुम्ही करू शकता आणि वाढू शकता. शेवटी देव काय हो, भावाचा भुकेला असतो. तुम्ही शुद्ध पवित्र मनाने आणि प्रेमभावाने जे काही बनवाल आणि देवाला वाढाल, देव त्याचा स्वीकार करतोच. पण तरीसुद्धा जेव्हा आपण देवासाठी नैवेद्य बनवतो तेव्हा स्वच्छता राखावी. दत्तगुरूंसाठी नैवेद्य बनवताना आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. त्यानंतर स्वच्छतेच्या नियमांचं पालन करतच सगळा स्वयंपाक बनवावा. आणि हो, स्वयंपाक बनवायला सुरुवात करण्याआधी किचन आवरून स्वच्छ असावं आणि त्यानंतर तुम्ही हा स्वयंपाक बनवायला सुरुवात करा. मंडळी, दत्तगुरूंच्या उपासनेचे अनेक लाभ आहेत. दत्तगुरूंच्या उपासनेने आपल्या सर्व पीडांचा नाश होतो, आपल्यावर आलेली संकट दूर होतात, त्याचबरोबर आपल्या पितरांनाही मुक्ती मिळते आणि म्हणूनच दत्त उपासना फार महत्त्वाची आहे. दत्त उपासनेमध्ये दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंसाठी नैवेद्य, पूजा, आरती हे सगळं तर करावंच, पण दत्त जन्माची कथा देखील ऐकावी. अनेक पुराणांमध्ये दत्त जन्माच्या कथा विस्ताराने दिलेल्या आहेत. भागवत पुराणातही श्री दत्त जन्माची कथा दिली आहे. ती कथा अशी आहे की अत्री ऋषी हे विद्वान आणि श्रेष्ठ ऋषी होते. ब्रह्मदेवांच्या आज्ञेने ते ऋथ पर्वतावर राहू लागले. अत्री ऋषी हे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र होते. अत्री ऋषींसोबत त्यांची सात्विक पत्नी सती अनुसूया देखील राहू लागली. या पर्वतावर निविदना नदी ही संतपणे वाहत होती. अनेक अशोकाचे, पळसाचे वृक्षही होते. वातावरण अतिशय शांत होतं. याच पर्वतावर वायुभक्षण करीत एका पायावर उभं राहून अत्री ऋषींनी उग्र तप केलं. त्यांना संतती नसल्याने ते दुःखी होते आणि संतती प्राप्तीसाठी ते तप करत होते. त्यांच्या मस्तकातून अग्नी येत होता. तो अग्नी त्रैलोक्याला जाळू लागला. एक दिवस अत्री ऋषींच्या आश्रमात 3 देव आले आणि त्यांनी अत्रींना उग्र तपाचं प्रयोजन विचारलं. तेव्हा त्यांनी, मी पुत्रप्राप्तीसाठी हे तप करतो आहे असं सांगितलं. अत्री ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होत त्यांना ईश्वर कृपेने 3 पुत्र झाले. सोम, दत्त, दुर्वास हे जगविख्यात पुत्र ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवांनी अत्री ऋषींना दिले. मित्रांनो, दत्तगुरूंचे सुद्धा 16 अवतार झालेले आहेत. वेगवेगळ्या नावांनी दत्तगुरूंनी पृथ्वीवर 16 वेळा अवतार घेतला आहे. श्री दत्त हे अत्यंत जागृत दैवत आहेत. दत्त उपासना ही संकट, बाधा यांचा नाश करणारी आहे. श्री दत्त हे पितृपीडेचा नाश तर करतातच, पण ज्या व्यक्तींना मानसिक व्यथा आहेत, आजार आहेत, दत्तगुरूंच्या उपासनेने त्यांनाही लाभ होतो. संतती, गृहक्लेश, वास्तुदोष, मनःशांती
सौख्य या सगळ्या करता दत्त उपासनेने हमखास उपाय होतो. श्री दत्त उपासना ही गतजन्मीची आणि या जन्मीची सर्व पापं धुवून काढणारी अशी उपासना आहे. म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचे दर्शन करावे. 5 तुपाचे दिवे दत्त मंदिरात लावावे. त्याचबरोबर ब्राह्मणाला खीर दान करावी. गरीब व्यक्तीला भाजीचा भोपळा दान करावा. आपल्याला जी दत्तस्तोत्र येत असतील ती दत्तस्तोत्र दत्त जयंतीला नक्की म्हणावी. शक्य असेल तर दत्तांच्या देवळात बसून म्हणा किंवा देवळात गर्दी असेल तर तुम्ही घरी तुमच्या देवासमोर बसूनही म्हणू शकता. त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी पिवळी डाळ नक्की दान करावी. 5 गरिबांनाही अन्नदान वस्त्रदान करावे. दत्तगुरूंचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेचा. त्याचबरोबर दत्तगुरूंचे जन्म नक्षत्र मृग किंवा ज्याला आपण मृगशीर्ष नक्षत्र म्हणतो ते. प्रत्येक महिन्यात मृगशीर्ष नक्षत्र एकदा येतं. हे नक्षत्र ज्या दिवशी असतं त्या दिवशी दत्तगुरूंचे जन्म नक्षत्र असल्याने त्यांची पूजा नक्की करावी. देवळात जाऊन त्यांचं दर्शन घ्यावं आणि या नक्षत्राला खीर दान करावी. मित्रांनो, मी मघाशी म्हटलं तसं दत्तगुरूंनी 16 वेळा अवतार घेतला आहे. दत्तगुरूंच्या 16 अवतारांची नावं याप्रमाणे आहेत. योगीराज अवतार, अत्रिवरद अवतार, दत्तात्रेय अवतार, कालाग्नी शमन अवतार, योगीजन वल्लभ अवतार, लीला विश्वंभर अवतार, सिद्धराज अवतार, ज्ञानसागर अवतार, विश्वंभरावधूत अवतार, माया मुक्त अवधूत अवतार, माया युक्त अवधूत अवतार, आदिगुरु अवतार, शिवरूप अवतार, देवदेवेश्वर अवतार आणि दिगंबर अवतार तसंच कमललोचन अवतार ही दत्तगुरूंच्या 16 अवतारांची नावं आहेत. हे अवतार वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या तिथींना घेतले गेले आहेत. भक्तांच्या रक्षणासाठी देव नेहमीच धावून येतो. भक्तांना मार्ग दाखवण्यासाठीच दत्तगुरू अवतार घेत असतात. श्री स्वामी समर्थ, नृसिंह सरस्वती, श्रीपाद श्रीवल्लभ हे सुद्धा सगळे दत्तगुरूंचेच अवतार. यांचं कार्य जर तुम्ही पाहिलं तर भक्तांना त्यांच्या तापातून क्लेशातून मुक्ती देणं आणि भक्ती मार्गाने पुढे नेणं हेच होतं. दत्तगुरूंनी स्वतःच 24 गुरु केले होते. त्या प्रत्येक गुरुकडून त्यांनी एक गुण ग्रहण केला आणि आपल्यासारख्या सामान्य मनुष्यानी एक गुरु करून त्या गुरुचे जरी गुण घेतले तरी आपलं कल्याण होईल. तेव्हा मंडळी, दत्त जयंतीला या प्रकारे दत्तगुरूंना नैवेद्य दाखवा आणि दत्तगुरूंची उपासना नक्की करा. तुमची जी काही समस्या असेल, जो काही त्रास असेल तो नक्कीच दूर होईल. तुम्ही सुद्धा दत्तगुरूंचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदत्त लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.